तर नमस्कार मित्रांनो, आज राहुल मिस्त्री साईटवरती आलो होतो आणि साईटवरती आल्यानंतर त्यांनी ना बेसपेटपासून वर काम सुरू केलं होतं. तर राहुल मिस्त्रीने विचारू आपण की हे नेमकं त्यानं हे कॉलमचे जे गज आहे त्या अशी इतके वर खाली का बरं ठेवले. तर नमस्कार राहुल मिस्त्री. नमस्कार. तर राहुल मिस्त्री, तुम्ही हे सगळे गज सारखे का बरं नाही ठेवले? गज सारखं नाही ठेवायला पाहिजे, खालीवरच ठेवायला पाहिजे. बस तुम्ही आता हे काही खाली आहे, आता हे किती वर आहे ते काय काय कारण नेमकं आमच्या मित्राला सांगा एकदम सोप्या भाषेत. जर लेवल गज जर असलं तर कॉलम क्रॅक व्हायची जास्त शक्यता राहते. ज्यावेळेस आपला लोड जास्त पडतो ना हां त्यावेळेस कॉलम क्रॅक मारून द्यायचे. बर आणि असे खालीवर जर गज असले तर तो क्रॅक मारूच शकत नाही कधी. बर. तर मग आता हे झालं तुमचं, पण गज एकूण यावेळेस किती गुंतले पाहिजे ज्यावेळेस आपण वरचा कॉलम टाकीत त्यावेळेस? त्यावेळेस कमीत कमी 2.5-3 फूट खालीवर ठेवायचे आणि 2.5-3 फूट एकूण गुंतले पाहिजे. बरं, आता हे झालं तुमचं. आता आमच्या मित्रांना आता प्रत्यक्ष दाखवतो मी का तुम्ही तुमचा आता कॉलम बांधला वर खाली ठेवले त्याच्यात तुम्ही कशी वरले गज गुंतवते आणि कशी बांधली देतो एकदम सोप्या पद्धती समजून सांगतो मी. या इकडे. हां, म्हणजे आता कसं त्यांना पण कळून जाईल. आता आता हे आपलं पहिले आहे ना, जे काळे गज आहे ना, हे पहिले खालीवर गज आहे. हां. हा एकदम वर आहे, जवळपास 4-5 फूट वर आहे. बरोबर आहे. मिडियम हा इकडला खाली. हां हां. तर ज्यावेळेस आपण दुसरे गज बांधू ना त्यावेळेस त्याला असं जोगल बांधून घ्यायचं. एक मिनिट जोगल दाखवते आमच्या जोगल मित्रांना. असं एल मारून ना असं जोगल. बरं, असं का बरं केलं तुम्ही? हा वरचा लोड ना ह्या गजात मध्ये ट्रान्सफर झाला पाहिजे. बरं 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 बरोबर. करून आपला क्रॅक होणार नाही. बरं, म्हणजे टोटल गज तुम्ही तसेच केलंय बाबा. हा. त्याच्यानंतर 8 mm ची अशी 135 डिग्रीची रिंग बांधून द्यायची. बरं, 135 डिग्रीची रिंग आणि 8 mm म्हणजे जसा लोड असेल तशा रिंगा बांधा आणि शक्यतो 135 अंश सेल्सिअस मध्ये रिंग राहू द्या. तर राहुल मिस्त्री, तुम्ही अगदी एकदम सोप्या भाषेत आणि जोगलची कशा पद्धती आहे ती एकदम सोपी दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद राहुल मिस्त्री. तर मित्रांनो, माझी व्हिडिओ लाईक करीत चला, शेअर करीत चला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मला तुम्ही ना फॉलो नाही करते तो फॉलो करायला थोडा स्पीड वाढून घ्या मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो.